जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की होमगार्ड भरतीचा फॉर्म आपण मोबाईलवरूनच कशा पद्धतीने भरू शकतो. ठीक आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. तर बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. त्या लिंकला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुमचा जिल्हा टाकायचा आहे, जो जिल्हा असेल तो टाकायचा आहे. नंतर बघा, जसं मी भंडारा टाकला, त्यानंतर मला युनिट झोन इथे ॲटोमॅटिक येऊन जाणार तुम्ही जिल्हा टाकल्यानंतर, आणि पोलीस स्टेशनचं नावसुद्धा येणार. नंतर या ठिकाणी तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे. सर्वात आधी आडनाव, नंतर स्वतःचे नाव, नंतर वडिलाचे नाव, आणि नाव फक्त इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला जेंडर टाकायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते. नंतर या ठिकाणी आधार नंबर द्यायचा आहे तुमचा. नंतर एज्युकेशन जे आहे तुमचं ते या ठिकाणी टाकायचं आहे. 10वी 12वी किंवा त्यापेक्षा जास्त असेल ते टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला परमनंट ॲड्रेस तुमचा टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रोफेशन टाकायचं आहे, लेबर आहे, स्टुडंट आहे, वर्किंग आहे, जे असेल ते टाकायचं आहे प्रोफेशन. नंतर ईमेल आय डी द्यायचा आहे या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, चालूवाला मोबाईल नंबर, आणि ईमेल आय डीसुद्धा व्हॅलिडवाली चालूवाली टाकायची आहे. नंतर तांत्रिक अर्हता, नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट्स, तांत्रिक अर्हतेची संख्या 1 2 3, तुमच्याकडे तांत्रिक अर्हता किती आहे ते त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी संख्या टाकायची आहे. जसं ITI असेल, स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल, जे आपण व्हिडिओमध्ये बघितलं त्यानुसार सांगायचं. नंतर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ठीक आहे, तुमची जन्मतारीख टाकायची आहे. नंतर या ठिकाणी हाईट टाकायची आहे तुमची सेंटीमीटरमध्ये. पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर आहे आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर आहे. जी हाईट तुमची आहे ते टाकायची आहे. नंतर इथे विचारलं आहे की यापूर्वी होमगार्डमध्ये होता का. जर तुम्ही यापूर्वी होमगार्डमध्ये असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. ओके, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारे इंटरफेस ओपन होणार विद्यार्थी मित्रांनो. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रिंट एनरोलमेंट फॉर्म. तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि प्रिंट काढायचा आहे. ओके, आणि इथे डेट ऑफ बर्थ करायचं आहे, सबमिट करायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ठीक आहे, प्रिंट एनरोलमेंट फॉर्मवर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठीक आहे, बघा, सबमिट झाल्यानंतर तुमच्याकडे तुमचा फॉर्म ओपन होणार होमगार्ड भरतीचा, होमगार्ड एनरोलमेंट डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल, मोबाईल नंबर दिसेल. ठीक आहे, तर बघा, तुमच्याकडे प्रिंट एनरोलमेंट केल्यानंतर अशा पद्धतीचं ठीक आहे, जे पोर्शन आहे ते ओपन होणार. तुम्हाला हा फॉर्म प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, याची प्रिंट काढायची आहे या फॉर्मची, आणि ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरून द्यायची आहे, आणि हा फॉर्म तुम्हाला तिथे पाठवायचा आहे पोस्टाने. ठीक आहे, या ठिकाणी जे जे इन्फॉर्मेशन आहे ते सगळं तुम्हाला द्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स विचारले आहे. जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असेल तर होय लिहायचं आहे, नसेल तर नाही लिहायचं आहे. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव मराठीमध्ये लिहायचं आहे. नंतर ॲड्रेस टाकायचा आहे, मोबाईल नंबर, आधार नंबर, ईमेल ID, जेंडर, एज्युकेशन, डेट ऑफ बर्थ, आणि फॉर्म डेट, फॉर्म कधी भरत आहे ते डेट. या ठिकाणी पोलीस स्टेशन, या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा आहे. ओके, त्यानंतर इथे एज तुमची, नंतर
उंची टाकायची आहे सेंटीमीटरमध्ये, छाती टाकायची आहे न फुगवता, आणि फुगवून किती येणार ते उमेदवाराची सही या ठिकाणी तुम्हाला तुमची साईन करायची आहे. नंतर छाती व उंची पात्र अपात्र हे तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे. या ठिकाणी समिती उमेदवारांना दिलेल्या गुणाचा तक्ता, या ठिकाणी हे सगळं तुम्हाला तिकडनं भेटणार आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला हे टाकायचं आहे, ओळखपत्र आहे का, रहिवासी दाखला, शाळा सुटल्याचा दाखला, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचा फॉर्म आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे प्रिंट एनरोलमेंट.